तू स्वतःला स्वामीनिष्ठ समजतोस ना? हेच आहे तुझं स्वामीनिष्ठ असणं? तुला वाटतंय तू स्वामीनिष्ठ आहेस? एक सासूमो, तुम्हाला खूप वाईट वाटलंय त्याचं मलाही खूप वाईट वाटतंय, पण तुमच्याहूनही जास्त तर मला आता कोणाचं वाईट वाटत असेल ना, तर ते या मुलीचं, साजिरीचं. या बिचारीची या सगळ्यात काय चूक होती हो? ना ती अनुष्का सारखा कुठला प्लॅन करून या घरात आली होती, ना तिला तुमच्या प्रॉपर्टी मध्ये इंटरेस्ट होता, ना तुमच्या नावात इंटरेस्ट होता. काहीच नव्हतं तिच्या मनात. तिला फक्त छान लग्न करून या घरात एंटर व्हायचं होतं. पण काय झालं? तुमच्या मुलाने ऑलरेडी एका मोलकर्णी सोबत लग्न केलंय, त्यामुळे आता तिचं लग्न तर मोडलं. पुन्हा एकदा अजून एका मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले. एखाद्या मुलीचं लग्न मोडल्यानंतर तिला किती दुःख होतं हे तुम्हाला नाही कळणार. कारण तुमचा तर हा पॅटर्न झाला ना. माझ्या बाबतीत तेच, अनुष्काच्या बाबतीत तेच, आणि आता तर या बिचाऱ्या साजिरीच्या पण बाबतीत तेच. एक सासूमो, तुमच्यामुळे किती मुलींना किती दुःख झालंय याची जाणीव तुम्हाला जरी नसली ना, तरी तुम्ही असं करत करत किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय याची कल्पना तर असेलच ना. मग आता त्यासाठी तुम्ही आज ऍटलीस्ट साजिरीची तरी हात जोडून माफी मागावी अशी माझी इच्छा आहे. दिशा, काय चुकीचं बोलतेय ती? साजिरीच्या नजरेत सुद्धा तुम्हाला खालीच पडलंस ना. त्या बिचारीची या सगळ्यात काहीच चूक नाहीये.